एपिसोड 26 स्वस्तिय ज्योतिष मंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. एपिसोड 26मध्ये आपण 12 लग्नांचे शॅडो ट्रेट्स अर्थात व्यक्तीच्या मनात राहणारे अदृश्य काही अडथळे असतात त्याविषयी आपण पाहणार आहोत. जर तुमचं मेष लग्न असेल तर शॅडो ट्रेट कोणता, तर रागाने डिसिजन चुकीचा होतो. सतत स्पर्धा मोडमध्ये राहून इमोशनल डॅमेज स्वतःला करून घेतात. इम्पेशन्समुळे नाती बऱ्याच वेळेला तुटतात. स्वस्तिय ज्योतिष मंचच्या वतीने मी सुहास शास्त्री तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही जिंका, पण आधी स्वतःच्या वेगाला कंट्रोल करा. जर तुमचं वृषभ लग्न असेल तर शॅडो ट्रेट कोणता किंवा अदृश्य अडथळा कोणता, तर तुमचा हट्टीपणा आणि चेंज किंवा बदलाची असणारी भीती. जास्त कम्फर्ट झोनमध्ये राहिलात की तुमची ग्रोथ थांबते. पॉझिटिव्हनेस नात्यात घुसमट निर्माण करते. मग माझा तुम्हाला सल्ला राहील की सुरक्षितता छान आहे, पण कधीकधी बदल हेच खरं तर देणं असतं. जर तुमचं मिथुन लग्न असेल तर एक अदृश्य अडथळा असतो, तो म्हणजे ओव्हर थिंकिंग किंवा त्यामुळे निर्माण होणारं एक भावनिक कन्फ्युजन किंवा इमोशनल कन्फ्युजन म्हणतो. एकाच वेळी खूप गोष्टी हातात घेऊन अपयश येतं. इनकन्सिस्टंट लव्ह एक्सप्रेशन. स्वस्तिय ज्योतिष मंचचा तुम्हाला सल्ला राहील की मन शांत केलं की भविष्य स्पष्ट दिसेल. जर तुमचं कर्क लग्न असेल तर मूड स्विंगमुळे डिसिजन स्ट्रॉंग राहत नाही. पास्ट भूतकाळाला तुम्ही सोडू शकत नाही. इमोशनल गिल्ट किंवा दोष तुम्ही इतरांवर टाकता. मी सुहास शास्त्री तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की भूतकाळाचा वापर जरूर करा, पण ते तुमच्या पायातली बेडी बनू देऊ नका. जर तुमचं सिंह लग्न असेल तर तुमचा इगो दुखावला की तुम्ही अति रिॲक्शन्स देता, ते थोडंसं टाळा. स्वतःचे फ्लॉज म्हणजे काही कमतरता किंवा चुका तुम्ही मान्य करायला शिका, जे तुम्हाला जड असतं. रेकग्निशन मिळालं नाही की मग मात्र तुमचा अँगर, राग वाढतो. स्वस्तिय ज्योतिषमन सुहास शास्त्री मला तुम्हाला सल्ला द्यावासा वाटतो की तुमचं तेज कायम आहे, पण प्रत्येक वेळेला अप्रूव्हल किंवा इतरांनी तुमचं वाहवा करावी अशी तुमची अपेक्षा थोडी कमी करा. जर तुमचं कन्या लग्न असेल तर स्वतःवर तुम्ही अतिटीका करता, ते थोडंसं कमी करा. परफेक्शनच्या नावाखाली बऱ्याच वेळेला इमोशनल डिस्टन्स किंवा भावनिक अंतर तुमचं स्वतःशी आणि आजूबाजूच्या व्यक्तींशी व्हायला लागतं. अँझायटी म्हणजे चिंता तुम्ही जरा जास्त करता. खरं तर मला तुम्हाला सल्ला द्यायला असं वाटतं की तुम्ही ऑलरेडी पुरेसे चांगले आहात. बारीक चुका घेऊन तुमचं जीवन तुम्ही ठरवू नका. जे आहे ते स्वीकारायला शिका. जर तुमचं तुला लग्न असेल तर निर्णय क्षमता कमी असते. प्लीजिंग नेचरमुळे स्वतःची ओळख तुम्ही हरवून बसता. ब्रेकअपची बऱ्याच वेळेला भीती असते. माझा तुम्हाला प्रामाणिक सल्ला राहील ते म्हणजे तुम्ही हार्मोनी आणता, पण तुमची मतंही महत्त्वाची आहेत यावर जरा लक्ष द्या. जर तुमचं वृश्चिक लग्न असेल तर मात्र जास्त संशय, जास्त इंटेन्सिटी कंट्रोल करायची तुमची इच्छा असते इतरांना, ती थोडी नियमित करा किंवा ती कमी करा. दुखावले गेलं
की सायलेंट रिवेंज पॅटर्न असतो तुमचा, म्हणजे शांत बसून पुढच्याचा बदला घेणं, ते थोडंसं कमी करा. स्वस्तिक ज्योतिषमनच्या माध्यमातून सुहास शास्त्री म्हणून मला तुम्हाला सल्ला द्यायला आवडेल की ट्रस्ट म्हणजे कमजोरी नाही, ती हिलिंगची सुरुवात आहे, हे फक्त लक्षात ठेवा. जर तुमचं धनुलग्न असेल तर अति स्वातंत्र्यामुळे कमिटमेंट कठीण होतात. बेफिकीर राहिला की पैसा आतून निसटतो. डायरेक्ट बोलून लोकांना तुम्ही दुखावता. मग आमचा तुम्हाला सल्ला असा राहील की फ्रीडम म्हणजे जबाबदारी टाळणं नाही, एवढं लक्षात ठेवा. जर तुमचं मकर लग्न असेल जन्मकुंडलीनुसार तर काही अदृश्य अडथळा, तो म्हणजे इमोशन्स दाबून ठेवता. करिअरची चिंता तुम्ही जास्त करता आणि वर्कोहोलिक टेंडन्सी म्हणजे सतत काम आणि काम या मोडमध्ये राहता. स्वस्तिक ज्योतिषमनच्या वतीने मी सुहास शास्त्री तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुमच्या खांद्यावर जग नाही, थोडंसं आयुष्यही जगायला शिका. जर तुमचं जन्मकुंडलीमध्ये स्क्रीनवर जिथे पहिले असं शब्द लिहिला त्या ठिकाणी जर 11 नंबर आला तर तुमचं कुंभ लग्न असतं. तुमच्या जीवनातला अदृश्य अडथळा म्हणजे तुम्ही डिटॅच होत राहता, सतत वेगळं होत राहता, जास्त रिबेलियन किंवा उठाव करता, त्यामुळे आयसोलेशन किंवा एकटं पडता. मग भावनिक क्लोजनेसचा अभाव तुमच्यामध्ये पाहायला मिळतो. काय सांगतो, आम्ही तुम्हाला असा सल्ला देऊ इच्छितो की तुमचे युनिकनेस खूप सुंदर आहे, पण इतरांसोबतचा बॉन्डसुद्धा जरा महत्त्वाचा आहे, नातेसंबंधांचा, हे थोडंसं समजून घ्या. तुमच्या जन्मकुंडलीमध्ये पहिले असा शब्द स्क्रीनवर जिथे लिहिला आहे त्या ठिकाणी जर 12 नंबरचा अंक आला तर तुमचं मीन लग्न असतं. मग तुमच्या जीवनातला अदृश्य अडथळा कोणता, तर इस्केपिझम म्हणजे निसटून जाणं, वास्तवापासून पळू नका. लोकांना जे तुमचा फायदा होऊ देता ते थोडंसं कमी होऊ द्या. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स ठेवू नका. आमचा सल्ला राहील की तुम्ही स्वप्न ठेवा, पण पाय मात्र जमिनीवर असू द्या. आणखीनही खूप साऱ्या गोष्टी आपण स्वस्तिक ज्योतिषमनच्या माध्यमातून या सगळ्या व्हिडिओजच्या मार्फत आपण पाहत आहोत, पुढेही भागातमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आज आपण इथेच रजा घेऊ, भेटू पुढील भागात. तोपर्यंत मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.